विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मला अनेक ऑफर. कोकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचा मोठा दावा. आंदोलन मागे घेण्यासाठी आई-वडिलांना धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप. दिपकेंचा दावा भाजपने फेटाळला. भाजपकडनं कुणीही दिपकेंना ऑफर दिल्या नाहीत. दिपकेंचं विधान खोटं. एखादं यश डोक्यात जाता कामा नये. केशव पाध्येंचा दिपकेंना टोला. कोकरोच जनता पार्टी जरा बाहेरून चालत असेल तर अमित शहा चाणक्य कसले. हे गृह खात्याचं अपयश. उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपकेंचं टीकास्त्र. देशाचे गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत? जंतर मंतरवर आम्ही जनरल कायर बघितला. लाठीचार्जवरून संजय राऊतांचा शहांवर निशाणा. तर आधी स्वतःचा जनरल डायपर. पक्ष सांभाळा. नवनाथ बन यांची टीका. जेनझींनी भारताला बदनाम केलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडनं निषेध. तर रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनाकडे लक्ष द्यावं. अभिजित दिपकेंचा पलटवार. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आता पुढील सुनावणी 4 ऑगस्टला. कपिल सिब्बल यांच्याकडनं फक्त आमदार अपात्रतेवर युक्तिवाद. निवडणूक आयोगाने अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचा सिब्बल यांचा आरोप. भारतीय हॉकी संघाच्या नवीन जर्सीवरून वाद. निळी जर्सी हीच संघाची खरी ओळख. भगव्या किटवर माजी कर्णधार वीरेन राजकिन्हांचा आक्षेप. दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयावर भाजपचं आंदोलन. पंजाबमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ भाजप आक्रमक. पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नशामुक्त मुंबई अभियानाचा शुभारंभ. भारताला आतून पोकळ करण्याचं षडयंत्र. तरुणाईने एकजुटीने लढावं. फडणवीसांचं आवाहन. भाजप पदाधिकारी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. क्लिपमध्ये खडसे कुटुंबाबाबत आक्षेपार्ह भाषेत टीका. व्हायरल ऑडिओनंतर चौधरींचा राजीनामा. भाजपमध्ये खळबळ. विजय चौधरींसारख्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा मलिन. गिरीश महाजनांनी थांबवायला हवं होतं. TV9 मराठीशी बोलताना एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया. भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा. पण त्या मंत्र्यांचं काय? भाजप कायम पाताळयंत्री आणि कारस्थानी पक्ष राहिलाय हे चौधरींच्या राजीनाम्याने स्पष्ट होतं. कथित ऑडिओ क्लिपवरून रोहित पवारांची टीका. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चौघांचा बळी. ठाकरे सेना आक्रमक. महापौर दालनामध्ये आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी. कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासह खड्ड्यांच्या मुद्द्यावरून महासभा घेण्याची मागणी. गडचिरोलीमध्ये पूरस्थिती गंभीर. 2 लाखाहून अधिक नागरिक बाधित. पुरामध्ये मृतासह 3 जणांचा मृत्यू. तर 266 गावांना पुराचा वेढा. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू. संयमी आणि शिस्तबद्ध क्रिकेट कारकिर्दीला अजिंक्य रहाणेचा अलविदा. क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा. पुढे जाण्याची हीच योग्य वेळ असं म्हणत अजिंक्य रहाणे भाऊक. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.